तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला 6 एप्रिल 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोदच्या वतीनं निर्देशने देऊन सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यासंदर्भात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडरचा काळाबाजार थांबवून काळाबाजार करणाऱ्यावर सक्त कारवाई करण्यात यावी, गॅस बुकिंग 25 दिवसाची अट शिथिल करण्यात यावी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करण्याची मागणी यावेळी जळगाव जामोद तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, माजी तालुका अध्यक्ष रतन नाईक, तालुका महासचिव सुनील बोदडे, उपसभापती प्रशांत अवसरमोल, बौद्ध महासभेचे अध्यक्ष जगदीश हातेकर, प्राध्यापक विजय सातव, आजम कुरेशी, पार्वताबाई इंगळे, सुनीता हेलोडे, करुणा खंडेराव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना वंचित बहुजन आघाडी तालुका जळगाव जामोद व शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये आमच्या मागण्या आहेत की या राज्यामध्ये जो गॅस टंचाईचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि सरकार म्हणते सर्वसामान्य परिस्थिती आहे। आम्ही या महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की परिस्थिती जर सर्वसामान्य असेल तर गॅस एजन्सी समोर शेकडो लोक त्या ठिकाणी रांगेत कसे काय उभे राहतात। आणि आपण पाहिलं असेल की अकोला जिल्ह्यामध्ये एका वंचित बहुजन आघाडीच्या माजी सरपंचाचा त्या ठिकाणी एजन्सीच्या समोर रांगेत उभे असताना त्यांचा मृत्यू झाला आणि वाशिममध्ये सुद्धा तसाच प्रकार झाला, इकडे खानदेशात सुद्धा तसाच प्रकार झाला। मग परिस्थिती जर सर्वसामान्य असेल तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं की हे एवढी गर्दी कशासाठी होतोय। तर आम्ही या सरकारला आणखी एक विनंती केलेली आहे की जो काळाबाजार या ठिकाणी गॅसचा चालू आहे तो सुद्धा तात्काळ बंद करावा आणि त्यांच्या कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। आणि शहरामध्ये दर 2 किलोमीटरच्या अंतरावर जेवणाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी करण्यात यावी। आणि हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्या ठिकाणी हॉस्टेलचं किचन सुद्धा बंद पडलेलं आहे गॅसच्या टंचाईमुळे। तर त्या ठिकाणी कम्युनिटी किचन हे सुद्धा सुरू करण्यात यावं। हे सुद्धा या ठिकाणी आम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी केलेली आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आणि त्या इशाऱ्याच्या माध्यमातून आज जळगाव जामोद या ठिकाणी माननीय तहसीलदाराच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो।